अय अय ऐकायला येतंय का तुला? हा पाणी आणि येतानी. हो आणते. हे घ्या. तुला एका हक्का दावा देता येत नाही का? अहो काम करत होते. तू असं इग्नोर करू नको. एवढी मोठी नाही जाईल तू. चल दे इकडे. बरं मी काय म्हणते, ही काय? पाणी. अरे पाणी मग का हांड्यातून आणलं काय? गार पाणी आणता येत नव्हतं होय? ती कामाच्या गडबडीत चुकून राहिलं. पी. तूच पी माझ्यासमोर पी. पी पी. कामाच्या गडबडीत बाकीचं बरं सुस्त. आणि काय म्हणत होती तू? ते आज आपण जेवायला बाहेर जाणार आहोत. ती बरं ध्यानात राहिलं. मी नुसतं एक शब्द बोललो नाही की ती ध्यानात राहील तुझ्या. आणि तुला मानलेलं इथं बस. इथं बस इथं. तू काय केलं? फोन केला घरी? केला का घरी फोन तू? मी केला होता. मी काय मागितलं होतं? खाली काय बघा वर बघ. काय मागितलं होतं? गाडी. गाडी. डोकं कुठे? कुठे डोकं तुझं? हा देतो म्हणले 15-20 दिवसात. त्यांचे 15-20 दिवस कस काय 15 दिवसात पुढे ढकलत देत? कस काय ढकलत देत? तू राहायचं नाही तर राहायचं की तर आता जर 15 दिवसात काम नाही झालं तर तू आणि मी तोपर्यंत जेवायचं नाही. इथं गप गुन्हा खायचं. हाताने निंदन करता भरोसा नाही वाटा. असं चिडलो तुझ्या विष टाकशील मला खायला. मला का तसं जाणवलं उलसक जरी. तू मी हात उठ. बघू नका माग. उठ. वहिनी डबा झाला का माझा? हा झालं, फक्त चपात्या राहिला तेवढा. अगं काय बाई आहे तू. तुला माहिती रोजचा टायमिंग माझा. मी कधी जाते ऑफिसला. अजून चपात्या नाही झाल्या बाई तुझ्या. ते डोकं दुखत होतं ना म्हणून जरा थोडा उशीर झाला. बरं ठीक आहे. गाडी पुसली का काल तू माझी? काल नाही पुसली. अगं तुला मी काल गाडी पुसायला लावली होती. बरं मी लगेच पुसते चपात्या करून. मी काय म्हणते, हा. मी तुमची एक साडी घेतली. उद्या मला लग्नाला जायचं होतं. अरे मला न विचारता कसं काय घेतली तू माझी साडी? हा तुला संस्कार वगैरे आहेत का नाही? घरात राहती आमच्या, नीट राहत थोडं तरी. फालतू बाई. अहो माझं खूप डोकं दुखतंय. मला खूप त्रास होतो. दवाखान्यात चालू. मग आवाज फिवाज द्यायचा का हात धरायचा लगेच? असं 4 माणसात हात धरलो हात धरायला लागली. डोकं काय रोग आला तुला? का बसले बसल्या काय घरात काय काम सोडून दुसरं काय आहे का तुला? काही खायचं गिळायचं आणि झोपायचं एवढं सोडून आहे का? मला खरंच त्रास होतोय. त्रास होतोय मग गोळ्या खा ना. गोळ्या खाऊन बघ ना. का लगेच सगळं पाहिजे मनाने? नाही राहिला गोळ्या खाऊ. तू आराम कर ना. इथं काय बसली मग दरवाजात? तिथं घरात झोपावा गपचिप. मग मला खूप काम आहेत. मला एकदा दवाखान्यात घेऊन चला. आगाव सोच जरा. आगाव तिथं एखादा दुसराच रोग निघले कोणी बघायचं 5-50 हजार खर्च आले. हा काय नाही झालं तुला? सगळं तर चांगलं आहे. पाणी आण मला. हो हा नीट काना काना चालायचं. हा ठेव तिथं. इथं बाकीच्यांच्याच भानगडी कुठं निघाली? मी जा म्हणलं तुला. मग JCB ड्रायव्हर गेलाय पळून. इथं मरणार टेन्शन आहे माझ्या मागं. धर लढाय कर. डोकं दाब माझं. जीव आहे का? जोरात दाब मग. आणि गोळ्या तू खायच्या खाल्ल्यात का? खाल्ल्यात ना. मग गप. आता एवढं डोकं झालं ना गप पडायचं. खाल्लंय का? हा नाही तर ती शिळे भाकर फिकर असले ती तुकडे फिकडे करून खा. नसल तुला स्वयंपाक करता येत. मी आलोय बाहेरून खाऊन.
बस झालं. परत फोन केलता का? मोबाईल कुठे तुझा? बाहेर आहे. हा केलता का फोन घरी? नाही, का विसरून गेले. थोडंच आहे ना आता विसरून गेली म्हणलो. तू एक काम कर माझ्यासमोर फोन लाव चल. माझ्या वडिलांना आधीच टेन्शन यावं. कसलं टेन्शन रे? त्या म्हाताऱ्याकडे बसलंय. काय टेन्शन त्यांना? त्यांना जर सारखे सारखे पैसे मागितल्यावर त्यांनी काय करायचं? नुसतंच म्हणायचं का जावया माया मुलासारखा मग दिलं मग काय होतं? आजवर त्यांनी खूप दिलंय तुम्हाला. काय दिलंय? मग तू दिलेलं काढते म्हणजे अवकात नाही का आमची? आता इथंच उभं राहणार आहे का पुतळ्यावर? मी सकाळी चेक केलं, मी प्रेग्नेंट आहे. काय काय म्हणली तू? मी प्रेग्नेंट आहे. तुला गिन्यान फिन्यान हाय का नाही? हाय का आपल्याकडे काही? तुला लक्ष देता येत नाही का? आता ती खाली करायचं जाऊन. मी नाही येणार तुझ्या सोबत. अहो, अजिबात नाही ठेवायची ती. तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे उलट. कस काय अजून काय आताच काय नाही आपलं? हाय का आपल्याकडे काही? हा हाय का? मा काम चालेल त्याच्याकडे लक्ष कोण द्यायचं? उद्या दुखलं पिकलं रडायचं नाटक. रडायचं काय नाटक करते रे तो? तुला गोडीत सांगतोय माया परस्पर जायचं आणि ती खाली करून यायचं, नाही तर तू मीन थोबाडे. हो अजिबात थांबू वाटत नाही तुझ्यापाशी मला. हॅलो. हॅलो, हा बोल ना पुरी. बरे का पप्पा तुम्ही? हा मी बरा आहे. तू कशी आहे? मी पण एकदम बरी आहे. बरं बरं बोल. कसं फोन केलता? काही नाही, ते मी यांच्या बरोबर हॉस्पिटलला आले ना इकडं. का ग काय होतंय? काही नाही हो, जरा थोडस नाही डोकं दुखलं तर हे मला हॉस्पिटललाच घेऊन आले. पाहुणे लय काळजी करतात बघ तुझी. आणि तुझा आवाज का ग बदलला एवढा? ते डोकं दुखत होतं ना म्हणून. बरं ऐका ना पप्पा, ते मी तुम्हाला बोलले होते पैशाचं, ते झालं का तुमचं काम? करतो मी करतो. एक 10-15 दिवसात होईन बरं का. तेवढं जरा लवकर करा. हा हा अगं माझ्या एक ठिकाणाहून पैसे येणार आहे. ते आलं की देऊन टाकतो ना मी. पाहुणं काय बोललं का तुला? नाही हो, ते कुठे बोलतात. उलट मीच त्यांना द्यायचं म्हणून हट्ट करते. बरं आहे बघ. पाहुणे इतकं जीव लावतात ना तुला, माझी तर काळजीच मिटली बघ सगळी. हो, खूप जीव लावतात. आणि इकडे कधी येणार आहे तू? अगं किती दिवस झाले? बरं मी ठेवते पप्पा, माझा नंबर आलाय. काय करते का? काही नाही, भांडी घासते होते. नवा फोन कधी घेतला तू? माझ्या भावाने दिलाय मला. नवीन? हो, आणि मी म्हणायचं मला साडी घ्यायची होती तेव्हा तर नव्हते तुझ्याकडे पैसे. त्याने आणून दिलं मला इथं. बरं एक काम कर, तुझा फोन मला दे. माझा फोन जुना झालाय ग, मला बाहेर जावं लागतंय. तू काय घर कोंबडी घरीच राहणार आहेस? तो फोन मला दे, मी सिम चेंज करून देते तुला उद्या आणून फोन. पण त्याने आजच आणून दिलाय आणि मी तुम्हाला लगेच कसं देऊ ताई? लगेच कसं देऊ म्हणजे? तो पण खराब करून देशील का आता? काय देत नाही तेवढं तर दे. अहो पण तो माझ्या भावाने दिलाय. मग काय तुमच्या भावाने दिलाय तर द्या मला. हे बघा, ह्याच्यावर नका तुम्ही हा अधिकार गाजू. माझा अधिकार आहेच. तू आमच्या घरात राहतेस, मी नाही तुझ्या घरात राहते. ताई उलट तुम्ही तुमचं घरदार सोडून इथं राहताय. काय ग? हा लई लई शानी झालीस का तू? हा फालतू बाई कुठली? शांतपणा करायचं नाही. तू आमच्या घरात
घरात आहेस विसरू नकोस, कळलं ना? फोन घेऊन चालले तुझा मी. ऐका ताई, नका निवा होतं, माझ्या भावाने दिलेला आहे. तिकडे तुझा भाऊ घाल चुलीत आणि तू पण जा चुलीत. परत अशी बोललीस ना माझ्याशी, गाडीन तुला. दादा, उठ ना. दादा, ती बघा ना, मला घ्या घरातून बाहेर जा म्हणली मला. इकडे रे, आली का? हा आली. काय म्हणले? काय म्हणली तुला? काय 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 झालं सांग, सांग मला एका भाषेत सांग. आणि तुझ्या बापाचं घरी काही? अरे हा, तुझ्या बापाच घरी इकडं झोपून देते का सुखाने तू? अहो, माझ्या भावाने मला कालच मोबाईल दिलाय. मग ते सुद्धा ते मागत होते म्हणून माझ्या तोंडून ते निघलं. तुला कधी मोबाईल दिला? तुम्हाला विचारलं का मोबाईल घेताना? विचारलंय का? आणि मला तोंडवर करून म्हणती जा घराच्या बाहेर, घर नको राहू माझ्या. अरे, तुझ्या बापाच घरी काही आणि तुला मोबाईल घ्यायला पैसे आले. मी 15 दिवसापासून तुला सांगतो एक गोष्ट. केलता फोन तू? काय झालं? तेच म्हणलं मी पण, मोबाईल घ्यायला पैसे तू थांब, द्या. तू थांब, मी बोलतोय ना आता. हा काय? मी केला होता फोन, पण भाऊ अचानक आला. हा, मग? रक्षाबंधनला गेले नव्हते म्हणून मग? तो घरी आलता मला भेटायला. थांब, तुला ना लय झालंय. हा? नाही नाही, नको. नाही काय? नको. का? नको. हा? थांब, तुला अशी नाही करायची. नको. मी पाय पडते तुमच्या. नको. काय पण? आवड आवड परत आवड. हा? तुला सांगतो तू हिला नाही सोडणार मी आज, कशीच नाही सोडणार. हा? दादा, काय काय झालं बघ रे. काय होय? दादा दादा, हात बघ तिचा, नस चेक कर. होय. नस चेक कर, नस बघ बघ, हात बघ तिचा. येतोय का श्वास, येतोय का? नाही. आता मी चुकून नाही केलं, तुझ्याकडे बघत होतो फक्त रागाच्या बघत. दादा, आपण काहीतरी आता हिला आहे ना फाशी टाईप देऊन टाकू, कोणाला कळलं नाही पाहिजे. फाशी नाही, इथं गोळ्याचं एखादं काहीतरी ठेवू. हा, चल, तू साईड केली दाखव, चल. माझा बेल्टच राहू दे असा. नको, बेल्ट काढ ना तुझा. डाऊन तिने घेतली, मी बेल्ट घालूनच नाही गेलो. आपण बाहेरून येऊ. हा बरं, चल चल लवकर चल. चल चल, नको थांबू, चल. अरे बघ इथं घरी. मला काय माहिती नाही काय पप्पा, काय चेष्टा करताय ना. आता त्यामुळे म्हणलं येत जा अजूनमधून ताईकडं आपल्या. तुला तर आता घर बी चुकायला लागला तू. चल, लई दिवसांनी आला ना. कुठे आहे तायडी माझी? हे घे पिशवी. ये ताई, ताईडे. हा, आता सर. खोलीतच असेल. ताईडे. ताई, ए ताई, 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 ताईडे. 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 ए ए ताई, पप्पा, ताईडे. अगं काय झालं? कालच फोनवर बोलले की पप्पा माझ्याशी. ताईडे. अरे केलं काय? ताईडे. माझं सोन्यासारखं लेकरू. अगं काय झालं ताईडे? अगं बापाला एकदा तरी सांगायचं ना तू. अगं लहानपणापासून तुला वाढवली,
ज्या मांडीवर खेळवली त्या मांडीवर आज अगं काय अडलं होतं तुझं? बापाला एकदा सांगून तरी बघायचं तू. अगं पैसे बोलली तर पैसे घेऊन आलतो तुझ्यासाठी. आता या दुबळ्या बापाला नाही जमलं लवकर. पलुशिरा का व्हायला तुझ्यासाठी जीवाचा राल करून पैसे आणले होते. अरे माझी लेक गेली, काय करू त्या पैशाचं आता? हॅलो सर, तुम्हाला लोकेशन पाठवलंय, तिथं लवकरात लवकर या. जावय बापू, अरे काय झालं? काय केलंय? हा वहिनी उठा, वहिनी काय झालं? आत्महत्या केली. तुम्हाला सोडून कस काय गेली? तिला काल दवाखान्यातून नेऊन आणली मी. दादा राखी पौर्णिमेला ये, राखी पौर्णिमेला सारखं म्हणत होते. अरे कोण राखी बांधणार आता मला? कोण राखी बांधणार? काय झालंय? दादा आवर तू स्वतःला. काय केलं? सर काय झालं? सर बघा ना काय केलंय माझं ताईने. बेल्टने आतीनं स्वतःचा काय करू जरा खाली तर बाबांना इकडे पप्पा तायडे दादा शांत हो दादा. सर कालच ताईला नवीन मोबाईल गिफ्ट केला होता. सकाळपासून फोन करतोय, एकही फोन उचलला नाही त्याने, म्हणून आम्ही थेट इथं आलोत. आलोत इथं. मोबाईल कुठे आहे? मोबाईल हा असेल. इथंच कुठं तरी असेल. हे बघा हा. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. कोणी केलाय, कसा केलाय, सगळं लक्षात आलंय माझ्या. सर माझ्याकडे काय वागताय? मी नाही काय केलं. इथंच सांगताय का पोलीस स्टेशनला सांगताय? काय? मी नाही काय केलं. का माझ्या पोरीला मारलं? अहो मी कशाला मारू तुमच्या पोरीला? अरे एवढं घरदार सोडून तुझ्यासाठी इथं आली होती. तुझ्याच भरोश्यावर इथं राहत होती ना. अहो मी नाही काय केलं. मी कशाला येईस सर? काय कमी पडलं तुला? हा, काय कमी पडत होत तुला? आहे ना दादा तुम्ही कायदा हातात घेऊ नका. ऐका, चला तुम्ही माझ्यासोबत. सर ह्या नराधा मला अशी शिक्षा द्या ना की पुढच्या 100 वर्षात कोणी असं कृत्य नाही केलं पाहिजे.